नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील शहीद जवानाच्या पत्नीची स्टेट बँकेमधील कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बातमी समोर येते। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया कोरेगाव भीमा शाखेकडून महिलेची जी आर्थिक फसवणूक झाली आहे तिला न्याय देण्यासाठी पोलीस विभागीय अधिकारी शिरूर यांना भेट देऊन त्यांनी या महिलेला न्याय देण्यासाठी पोलिसांना विनंती केली आहे। दोषी अधिकाऱ्यांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यामुळे या प्रकरणातील संशयित दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी तृप्ती देसाई यांनी यावेळी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। शिरूर येथील या त्यांच्या झालेल्या भेटीमध्ये वरिष्ठ पोलीस विभागीय अधिकारी यांनी त्यांना आश्वासन दिलंय। प्रशांत ढोले आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये ही जी भेट झाली या दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि तृप्ती देसाई यांना या प्रकरणी निश्चित पोलीस योग्य ते कारवाई करतील असं आश्वासन दिल्याची ही महत्त्वाची बातमी आहे। SBI ही देशातली सगळ्यात मोठी बँक आहे आणि या बँकेवर ही सरकारी बँक असल्यामुळे ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे। जेव्हा शेतकरी महिला या बँकेमध्ये FD करायला गेल्या, त्यांनी FD केली, तेव्हा बँक मॅनेजर यांनी सल्ला दिला की तुम्ही तिथे 7.5 ते 8% व्याजदर मिळतो, तुम्ही SBI लाईफ इन्शुरन्समध्ये ही जी FD आहे त्याची पॉलिसी करा आणि तिथे जवळजवळ तुम्हाला 11.5% जो आहे तो व्याजदर मिळेल। त्यांनी जी आहे ती FD ट्रान्सफर केली आणि लाईफ इन्शुरन्समध्ये यांचे पैसे जे आहेत ते 1 वर्षासाठी डिपॉझिट केले आणि त्यांच्याकडून कोरे चेक घेतले। कोरे चेक घेतल्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर जेव्हा आपली पॉलिसी आहे ते मागायला गेले आपले पैसे, तेव्हा त्यांना कळालं की बँकेमध्ये पैसे जमाच झाले नाही, हे कुणाच्या तरी प्रायव्हेट अकाउंटवर जमा झालेत आणि तेव्हा यांना समजलं की तिथे जे लाईफ इन्शुरन्सचे जे मॅनेजर होते बेलदार त्यांच्या अकाउंटवर झालेत, त्यांच्या पत्नीच्या अकाउंटवर झालेत आणि अजून एक कर्मचारी होती तिच्या अकाउंटवर झालेत। आणि हे कळाल्यानंतर तातडीनं त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं, पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला, त्याच्या संदर्भात गुन्हाही दाखल झालेला आहे। परंतु शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जसा तपास करायला पाहिजे तसा अजिबात केलेला नाही। त्याच्यामध्ये खरं तर अनेक जण सहआरोपी होतात, बँकेचे अधिकारी कर्मचारी मॅनेजर सुद्धा सहआरोपी होतात, परंतु पोलीस स्टेशनकडनं टाळाटाळ होत होती आणि म्हणूनच योगिता आरगडे असतील किंवा शिरूर शाखेच्या SBI बँकेमध्ये आता यांचे पती तर रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत, ते एक्सपायर झाल्यानंतर जे पैसे आले ते त्यांनी ठेवले, यांनी शेतीचे पैसे ठेवले आणि आता त्यांची जी काही रक्कम आहे ती पूर्णपणे जी आहे ते भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालाय। SBI मध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर आता त्यांच्या संबंधित ज्यांच्याकडे चेक गेले जे सहभागी आहेत त्या आरोपींना, त्या अधिकाऱ्यांना आरोपी करा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि याचा सखोल तपास झाला पाहिजे। आणि यासाठी आज DYSP प्रशांत ढोले जे शिरूरचे आहेत त्यांची भेट घेतली, त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला सुद्धा सखोल तपास करण्याचे आदेश दिलेत आणि या संदर्भामध्ये बँकेने जे यांना एक पत्र दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला तुमचे पैसे मिळवून देऊ, तर या पत्रांच्या अनुषंगाने त्यांचे पैसे तातडीनं मिळाले पाहिजे, यासाठी पोलिसांनी जे आहे ते तपास करावा, सहकार्य करावे अशी आम्ही मागणी केली आणि त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर तपास करून यांना न्याय मिळवून देऊ। परंतु जर 15-20 दिवसामध्ये जर यांना न्याय मिळाला नाही तर मग यांना घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, इथे रास्ता रोको आंदोलन करावं लागेल। SBIच्या म्हणजे कोरेगाव भीमाच्या ज्या बँक मॅनेजर नेहा नलावडे आहेत त्यांनीच तिथं सांगितलं, त्यांनीच हे FDचे पैसे जे आहेत ते तिथे ट्रान्सफर करावे लागले। तर सगळ्यात महत्त्वाचे आरोपी तर बँक मॅनेजरच आहेत, पण बँक मॅनेजरला आरोपी जे आहे ते SBIच्या त्या अधिकारी असल्यामुळं किंवा SBIच्या कर्मचारी असल्यामुळं SBI बँकेचं नाव खराब होतंय, म्हणून कुठंतरी यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय। त्यांना तातडीनं आरोपी करावा अशी आमची मागणी आहे।